त्या लालबाग परळमधल्या मराठी शाळेला तिथले खालचे सगळे वर्ग कपडाच्या दुकानांना त्यांनी देऊन टाकले. मुख्याध्यापक वरच्या मजल्यावर राहतो अशी स्थिती आहे मराठी शाळांची लालबाग परळमधल्या. त्याच्याबद्दल तर कुणी गळा काढताना दिसत नाही. मराठी शिक्षणाची मराठी शाळांची जी दुरावस्था आहे, मराठी मुलांचं जे मराठी सोडून इतर भाषिक म्हणजे इंग्रजीमध्ये शिकण्याचं जे वाढतं प्रमाण आहे, त्याच्याबद्दल तर आपण कधी गळा नाही काढत, त्याच्याबद्दल तर आपल्याला कधी वाटत नाही. तेव्हा आपली अस्मिता नाही होत जागी. असा मुद्दा मिळाला म्हणजे आपल्याला माझा परतचा मुद्दा जो परत येतो तो हा की आपल्याला मराठीचा अभिमान जास्त आहे, प्रेम कमी पडतंय आणि त्यामुळं रस्त्यावर उतरायचं म्हटलं की आपण मराठीसाठी रस्त्यावर उतरतो. पण एरवीचे जे हे प्रश्न आहेत जे खरे गंभीर दीर्घकालीन आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण कानाडोळा करतो. नाही, याच्यामध्ये एकच मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील किंवा देशातील किंवा जगातील पालकांचा, जगात किती आहे मला माहीत नाही, पण देशातील पालकांचा हा जो काही एक सगळ्यांच्या मनात आहे की माझ्या मुलाने इंग्लिश शिकलं नाही तर माझा मुलगा ज्या वेळेला कॉम्पिटिशनला उभा राहील त्यावेळेला तो कुठे मागे राहील का. आणि कुठलाही आईबाप असेल तो आपल्या मुलाचा विचार करतो आणि त्यामुळे इंग्लिश शाळांमध्ये जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. प्रत्येकाची मुलं आज इंग्रजी माध्यमाला जास्त प्रिफर का करतात, कारण उद्या त्याला भविष्यात काही व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल की म्हणजे तर इंग्रजीमध्ये नाही. असं आहे की अस्मिता तेव्हा आपल्या अस्मितेला काही प्रश्न येत नाही. का नाही येत? माझी मुलगी इंग्रजी मीडियम मध्ये शिकली तरी देखील तिने मराठी शिकायलाच पाहिजे. माझा हट्ट आहे. मला माझ्या मुलीची काळजी घेताना किंवा मुलाची काळजी घेताना असा आग्रह आहे का की तुमच्या मुलीनं इंग्रजी शिकावं, मराठी शिकावं, हिंदी शिकू नये? हिंदी शिकू नये नाही. त्या वयामध्ये ज्या वयामध्ये तिला जबरदस्ती हिंदी शिकवण्याचा प्रयत्न केलाय, आज हिंदीमुळे माझं काही अडत नाही आहे. कदाचित इंग्रजीमुळे कदाचित अडू शकेल. आता मी वकील आहे. आज मी जे कोर्टामध्ये सफाईने इंग्रजी बोलू शकतो किंवा माझी मुलगी इंग्रजीने बोलू शकते, मुलगा इंग्रजीने बोलू शकतो, तेवढं मी बोलू शकत नाही. हा एक न्यूनगंड सगळ्या पालकांच्या मध्ये आहे. इंग्रजीमुळे अडू शकतं, हिंदीमुळे काही अडू शकत नाही, हा एक समज जो आहे. आणि आमचं मत असं आहे की मराठी प्रत्येक मराठीला आलंच पाहिजे, त्याने मराठी शिकलंच पाहिजे, आपली संस्कृती जपलीच पाहिजे, आपल्या संस्कृतीवर त्याचं प्रेम असलंच पाहिजे. आणि आम्ही जे बाळा नांदगावकर असतील, मी असो, आम्ही तर हे त्या पिढीमध्ये वाढलेले लोक आहोत. आणि आमच्यामध्ये आजही मत असं आहे की इंग्रजी शिकताना सगळ्यात पहिलं जर त्याला कुठलं शिकायचं असेल तर त्याला मराठी शिकायला पाहिजे. पण आपण जे सांगताय की हिंदी आणि इंग्रजीमध्ये, हिंदी इंग्रजीपेक्षा वरचढ आत्ता तरी देशात ठरू शकत नाही. जरी ती देशाची राजभाषा असेल तरी हिंदी आली नाही म्हणून कोणाचं काही अडत नाही.